आणि या सर्व गोष्टी केल्यानंतरच आपण एक चांगल्या पद्धतीचे यश घेऊ शकतो. आपण दावा दाखल करत असताना आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांना कोर्टामध्ये दावा दाखल करण्याची वेळ येते किंवा कोर्टामधून त्यांना एखादी समन्स येते, म्हणजे त्यांच्यावर कुणीतरी दावा दाखल केलेला असतो आणि हा दावा दाखल करत असताना बऱ्याच अशा अडचणी येतात. कायदेशीर सल्ला व्यवस्थितपणे मिळत नाही किंवा आपल्याला योग्य वकिलांची नेमणूक करता येत नाही. त्याचबरोबर आपल्याला दावा दाखल करताना कुठली कागदपत्र दाखल करावीत, दाव्याची प्रोसिजर काय, दाव्याचा निकाल लागेपर्यंत काय कामकाज चालतं, याबद्दल काहीही माहीत नसतं. मित्रांनो, आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघता लिगल इन्फो MS25. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण वळूया मुख्य विषयाकडे. मित्रांनो, आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नाही कोर्टामध्ये दावा दाखल कसा करावा, कोर्टामध्ये कुठली कागदपत्र आपण दावा दाखल करताना देणं गरजेचं असतं आणि दावा दाखल केल्यानंतर काय प्रोसिजर असते याविषयीची बऱ्याच जणांना माहिती नसते. मित्रांनो, आपल्याला कोर्टामध्ये सुरुवातीला दावा दाखल करताना आपल्याकडं दावा दाखल करण्यासाठी महत्वाची जी कागदपत्र असतात त्यामध्ये 7/12 येतो, 8 येतं, फेरफारची नक्कल असते, जमीन खरेदी घेतलेली असली तर खरेदी खात्याची नक्कल लागते, त्याचबरोबर वारसाबद्दल पूर्ण माहिती लागते, त्याचबरोबर जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींबरोबर प्रतिवादींचं नाव, प्रतिवादींचा पत्ता, या संपूर्ण गोष्टींची गरज आपल्याला लागत असते. मित्रांनो, आपण दावा दाखल केल्यानंतर दावा रजिस्टर होतो, दाव्याचा नंबर पडतो आणि त्यानंतर आपल्या दाव्याला खरी सुरुवात होत असते. मित्रांनो, दावा दाखल केल्यानंतर आपलं प्रकरण फर्स्ट ऑर्डरसाठी पडतं. फर्स्ट ऑर्डरसाठी पडतं म्हणजे काय होतं, तर आपला जो दावा आहे त्या दाव्यामधील जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींना समन्स काढण्यासाठी दावा कोर्टापुढे जातो. कोर्टाकडून प्रतिवादींना समन्स काढण्यासाठी ऑर्डर केली जाते. त्यानंतर प्रतिवादींना समन्स पोचल्यानंतर त्या प्रतिवादींनी आपण जो दावा दाखल केलेला आहे त्या दाव्याला उत्तर देण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते. मित्रांनो, त्या प्रतिवादींनी त्या दाव्याला 90 दिवसाच्या आत जर उत्तर नाही दिलं तर त्यांच्या विरुद्ध नो WS ची ऑर्डर होत असते. पण जर प्रतिवादींनी दाव्याला आपल्या उत्तर दिलं तर त्यानंतर आपलं जे प्रकरण आहे ते प्रकरण पडतं इश्यूजसाठी. कोर्ट आपला दावा आणि प्रतिवादींचं जे लेखी कैफियत असते किंवा आपण ज्याला इंग्लिशमध्ये WS म्हणतो, रिटर्न स्टेटमेंट, या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्याचबरोबर आपण दाव्यामध्ये दाखल केलेली जी डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे त्या दाव्यामधील इश्यूज फ्रेम करतं. इश्यूज फ्रेम केल्यानंतर प्रस्तुतचं प्रकरण जे आहे ते आपलं लिस्ट ऑफ विटनेसेससाठी पडतं. म्हणजे आपण दाव्यामध्ये जे साक्षीदार देणार आहोत त्या साक्षीदारांच्या यादीसाठी प्रकरण पडतं. त्यासाठी आपण साक्षीदारांची यादी द्यावी लागते किंवा दाव्यामध्ये विटनेस देणं लिस्ट ऑफ विटनेसच्या वेळेस हे काही कंपल्सरी नाही. त्यानंतर आपलं जे प्रकरण आहे ते हिअरिंगला लागतं. हिअरिंगला म्हणजे पुराव्यासाठी लागतं. पुराव्यासाठी लागल्यानंतर आपण वादी असल्यामुळे आपल्याला वादीचा पहिल्यांदा पुरावा घेतला जातो. मित्रांनो, प्रकरण हिअरिंगला लागल्यानंतर आपल्याला दाव्यामध्ये आपलं जे प्रतिज्ञापत्र असतं, सर्व तपासणी पुरावा प्रतिज्ञापत्र त्याला आपण म्हणतो, ते पुरावा प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं. त्याचबरोबर दाव्यासाठी आवश्यक असणारे जी डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स आपण पुराव्याबरोबर दाखल करणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपलं प्रकरण क्रॉस एक्झामिनेशनसाठी लागतं त्यावेळेस आपण जी डॉक्युमेंट्स दाव्यामध्ये दाखल केलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सला एक्झिबिट नंबर पडतो, म्हणजे ते निशाण क्रमांक पडतो आणि ती डॉक्युमेंट्स आपला जो पुरावा आहे ते पुराव्यात कोर्टाकडून वाचली जातात. म्हणजे त्याला आपल्या दाव्याला सपोर्ट म्हणून जे आपण डॉक्युमेंट दाखल केलेले असतात ती कागदपत्र दाव्यात पुरावा म्हणून कोर्ट वाचतं. त्याच्यानंतर ॲफिडेव्हिट दाखल केल्यानंतर आणि डॉक्युमेंट्स दाखल केल्यानंतर प्रतिवादींचे वकील आपली साक्ष घेत असतात, त्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हणतात. आपली क्रॉस एक्झामिनेशन झाल्यानंतर वादीचे जे साक्षीदार आहेत, 1 असतील, 2 असतील किंवा जे काही संबंधित साक्षीदार असतील त्या साक्षीदारांची साक्ष किंवा क्रॉस एक्झामिनेशन एक साक्षीदार झाल्यानंतर दुसऱ्या साक्षीदाराची क्रॉस एक्झामिनेशन प्रतिवादीचे वकील घेतात. अशा तऱ्हेने आपला वादीचा पुरावा संपतो. आपला पुरावा संपल्यानंतर आपण त्या प्रकरणामध्ये वादीतर्फे कुठल्याही प्रकारचा पुरावा यापुढे देणे नाही अशा प्रकारचे पुर्षी देऊन आपण आपला पुरावा बंद करतो. म्हणजे एव्हिडन्स क्लोज पुर्षी त्याला म्हटलं जातं. अशी एव्हिडन्स क्लोज पुर्षी देऊन आपण आपला पुरावा बंद करत असतो. ज्याप्रमाणे आपण दाव्यामध्ये पुरावा दिलेला असतो त्याप्रमाणेच नंतर प्रतिवादींचा पुरावा चालू होतो. प्रतिवादींचे साक्षीदार असतात, त्या साक्षीदारांचा पुरावा चालू होतो. त्याचबरोबर प्रतिवादीनं ॲफिडेव्हिट देताना प्रतिवादी त्याच्याकडे असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मेहरबान कोर्टामध्ये
दाखल करतो, आपल्या प्रकरणामध्ये दाखल करतो, त्या डॉक्युमेंट्सला एक्झिबिट नंबर किंवा निशाण नंबर क्रॉसच्या वेळेस दिला जातो व आपले वकील जे असतात म्हणजे वादीचे वकील जे असतात ते प्रतिवादीची क्रॉस घेतात. त्याचबरोबर साक्षीदारांची ॲफिडेव्हिट दाखल केली जातात. साक्षीदारांची ॲफिडेव्हिट दाखल केल्यानंतर प्रतिवादीच्या साक्षीदारांचा क्रॉस होतो आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर प्रतिवादीचा पुरावा संपतो. त्यानंतर प्रतिवादी त्याचा जो संपलेला पुरावा आहे त्या संपलेल्या पुराव्यासाठी म्हणजे आपण ज्याप्रमाणे प्रोसेस दिलेली असते एव्हिडन्स क्लोज प्रोसेस, तशी एव्हिडन्स क्लोज प्रोसेस प्रतिवादींचे वकील देतात. अशा तऱ्हेने प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत असते. त्यानंतर आपलं प्रकरण जे आहे ते प्रकरण आर्ग्युमेंटसाठी पडतं. म्हणजे दोन्ही बाजूंचं आर्ग्युमेंट कोर्ट ऐकून घेत असतं आणि यामध्ये वादीचे वकील आणि प्रतिवादीचे वकील यांचा जो पुरावा आहे तो पुरावा निर्माण कोर्टासमोर कुठल्या एक्झिबिट खाली कुठलं डॉक्युमेंट दाखल केलेलं आहे, आपण साक्ष कुठल्या एक्झिबिट खाली दिलेले आहे, या गोष्टीबरोबरच वादीचा जो दावा आहे त्या दाव्यावर आर्ग्युमेंट होतं. प्रतिवादी त्याचा जो WS आहे त्या WS ला डिपेंड राहून त्याचे आर्ग्युमेंट करतात. अशा तऱ्हेनं वादी आणि प्रतिवादींचं जे आर्ग्युमेंट आहे, वादी आणि प्रतिवादींचं आर्ग्युमेंट कंप्लीट झाल्यानंतर प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं माननीय न्यायाधीश वादी आणि प्रतिवादीचं आर्ग्युमेंट ऐकून घेतात आणि आपली केस जजमेंटसाठी ठेवली जाते. प्रस्तुतच्या केसमध्ये माननीय न्यायाधीश वादीचा दावा, वादीने दिलेला पुरावा, त्याचे डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर प्रतिवादीने दिलेलं WS म्हणजे लेखी म्हणणे, त्याचबरोबर प्रतिवादीचा पुरावा, प्रतिवादीने दाखल केलेली डॉक्युमेंट्स, या सर्व गोष्टींचा विचार करून प्रस्तुतच्या केसमध्ये कोर्ट जजमेंट अनाऊन्स करतं. प्रस्तुतच्या प्रकरणात आपण पुरावा जर सिद्ध केला असेल, आपण दावा जर सिद्ध केला तर निकाल वादीच्या बाजूने, आपल्याला दावा जर सिद्ध करता आला नाही तर प्रतिवादींच्या बाजूने निकाल लागतो म्हणजे दावा डिसमिस होतो. अशा प्रकारची ही एकूण दावा दाखल करण्यापासून ते दाव्याच्या निकालापर्यंतची प्रोसिजर असते. पण दरम्यानच्या काळामध्ये असं होतं की काही वादी किंवा काही प्रतिवादी असतात, वयस्कर असतात आणि त्यांचं अचानक दावा चालू असताना मृत्यू होतो. त्यानंतर दाव्यामध्ये जे मयत वादी किंवा प्रतिवादी आहेत त्यांच्या वारसांना रेकॉर्डवर घ्यावं लागतं. त्यांच्या वारसांना रेकॉर्डवर घेतल्यानंतर त्या वारसांना, वादी जर असतील तर त्यांना समन्स निघत नाही आणि प्रतिवादी जर असतील तर त्यांना मेहरबान कोर्ट समन्स काढतं आणि त्यांना समन्स मिळाल्यानंतरच प्रस्तुतचा दावा मूळ वादींबरोबर पुढे जातो. आता सांगितल्याप्रमाणे कोर्टाचा निकाल लागत असतो. मित्रांनो, आपला दावा चालू असताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं असतं. आपल्याला असं वाटतं की आपण दावा दाखल केला आहे म्हणजे आपल्याबरोबरच प्रतिवादीनेही कोर्टामध्ये हजर राहावं, परंतु आपला पुरावा चालू असताना आपण दाव्यामध्ये हजर राहणं तर महत्त्वाचं असतंच, पण आपण वादी असल्यामुळं आपण प्रत्येक तारखेला जर हजर राहिला तर आपल्याला दाव्याची प्रोसिजर समजत असते. आपल्या वकील साहेबांनी कुठल्या पद्धतीने काम केलंय याविषयीची प्रक्रिया समजत असते. जर अशा काही गोष्टी आपल्याला समजत नसतील तर त्या समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. दाव्याच्या समन्स निघाल्यानंतर आपण कुठल्या प्रतिवादींना समन्स मिळालेले आहेत, कुठल्या प्रतिवादींना समन्स मिळालेले नाहीत याबद्दलची चौकशी करणं, आपल्या वकील साहेबांना आपण त्या दाव्याबद्दल किंवा त्या प्रतिवादीबद्दलची माहिती तो राहतो त्या ठिकाणची माहिती देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्या कागदपत्रांना एक्झिबिट नंबर पडलेला आहे का, निशाण नंबर पडलेले आहेत का, आपले कागदपत्र पुराव्यात वाचली गेलेली आहेत का, किंवा तसं जर झालं नसेल तर आपण आपल्या वकील साहेबांना त्यावर काम करण्यासाठी आपण रिक्वेस्ट करू शकता. त्याचबरोबर आपला जो दावा आहे तो दाव्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. आपण दावा कशासाठी केलेला आहे, प्रतिवादींचा डिफेन्स काय आहे, त्याचबरोबर कुठल्या प्रॉपर्टीबद्दल दावा आहे, या प्रॉपर्टीच्या चतुर्सीमा, प्रॉपर्टीची पूर्ण माहिती आपल्याला असणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्या दाव्याशी संबंधित इतर काही दावे चालू आहेत का याबद्दलची माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. किंवा याच प्रॉपर्टीबद्दल यापूर्वी काही दावे चालू होते का, त्याचा निकाल काही लागलेला आहे का, किंवा अशी प्रकरणं काही त्या प्रॉपर्टीबद्दलची अपीलमध्ये आहेत का, या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. त्यामुळं आपला जो दावा आहे तो दावा स्ट्रॉंग होण्यास मदत होते, त्याचबरोबर आपला पुरावा भक्कम होण्यास मदत होत असते. त्यामुळं आपण आपल्या दाव्याबद्दल, आपल्या प्रॉपर्टीबद्दलची माहिती आहे पूर्ण माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. कारण आपण दिलेल्या माहितीवरच आपला दावा चालत असतो, वकीलही आपण दिलेल्या माहितीवरच त्यांचं काम करत असतात. त्यामुळं दावा चालू असताना त्या प्रॉपर्टीबद्दलची पूर्ण माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर
प्रतिवादींबद्दलची माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. त्यांच्या प्रॉपर्टी बद्दलची किंवा आपल्या ते जर शेजारी असतील तर त्या प्रॉपर्टीचा काही वाद आहे का, त्यांचं आणि तुमचं रिलेशन कसं आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय दाव्यामध्ये वकिलांना तुमची बाजू व्यवस्थितपणे मांडता येत नाही आणि या सर्व गोष्टी केल्यानंतरच आपण एक चांगल्या पद्धतीचे यश घेऊ शकतो. आपण दावा दाखल करत असताना आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती, प्रॉपर्टीच्या चतुर्सीमा, त्या प्रॉपर्टीबद्दल काही यापूर्वी वाद होते का याबद्दलची माहिती देणं गरजेचं असतं. जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींनी आपल्या विरुद्ध काय दावे दाखल केलेले आहेत का, किंवा इतरांनी कुणी आपल्या रिलेटिव्हने आपल्या विरुद्ध काय दावा दाखल केलेला आहे का, या सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या वकिलांना देणं गरजेचं असतं. या दाव्यामध्ये काही अपील झालेली आहेत का, ही प्रॉपर्टी आपल्याकडं कुणाकडून आली, कशा पद्धतीने आली, या गोष्टींची सविस्तर माहिती आपण आपल्या दाव्यामध्ये दावा तयार करत असताना देणं गरजेचं असतं. या परस्पर गोष्टींवरच आपला दाव्याचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळं दावा कशा पद्धतीचा असतो, दाव्यामध्ये काय प्रोसिजर असते, दावा चालू असताना आपण काय करायला पाहिजे, याबद्दल आपण जी आज माहिती घेतली आहे, या माहितीबद्दल आपल्याला काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याबरोबरच इतरांनाही दाव्याबद्दलची संपूर्ण माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.